काल दिनांक 1 मे 2026 रोजी सायंकाळी 7:30-8च्या दरम्यान फिर्यादी महिला या दक्षिण मांगे पोलीस स्टेशन येथे येऊन त्यांनी माहिती दिली की त्यांचा 3 वर्षाचा मुलगा हा त्यांचे राहते भाड्याचे घर खालुंबरे गाव इथून तो दुपारपासून मिळून येत नाही आहे. सदर माहिती मिळताच आम्ही तात्काळ आमच्या टीमसह त्यांच्या राहते घरी जाऊन त्याच्या मुलाचा शोध घेतला असता तो प्रथम मिळून आला नाही. त्यावर आम्ही तेथील आजूबाजूच्या परिसरातील घरांची झडती घेतली असता त्या ठिकाणी आम्हाला एक घर हे कुलूप बंद स्थितीत मिळून आले. त्या घरामध्ये बाबत संशय बाळगल्याने आम्ही त्या ठिकाणी त्या घराची झडती घेतली असता महिलेसमक्ष त्या ठिकाणी आम्हाला ब्लडस्टेन व एक ब्रीफकेस बंद स्थितीत मिळून आली. ती ब्रीफकेस आम्ही महिलेसमक्ष उघडली असता त्यामध्ये आम्हाला मुलाचा मृतदेह मिळून आला. त्यावर आम्ही तात्काळ त्या महिलेची फिर्याद घेऊन आम्ही गुन्हा रजिस्टर क्रमांक 351/26 BNS कलम 103 व पोस्को 4/6 प्रमाणे गुन्हा दाखल केला. तर गुन्हा हा अतिगंभीर संवेदनशील असल्याकारणाने आम्हाला माननीय पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड श्री चौबे सर व इतर आमच्या वरिष्ठांनी तसेच माननीय पोलीस उपायुक्त खेडकर मॅडम व ACP सचिन कदम साहेबांनी आम्हाला सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याबाबत सूचना व मार्गदर्शन केले. सदर ज्या घरामध्ये मृतदेह मिळाला त्या घरातील इसमाबाबत सदर ठिकाणी काही माहिती उपलब्ध नव्हती. सदरचा इसमा एक 10-15 दिवसापूर्वी तिथे भाड्याने राहण्याकरता आल्याची माहिती मिळून आली होती. त्यावर आमचे पथकाचे पोलीस निरीक्षक देवडे व API पोलीस तसेच तपास पथकाने सदर परिसरातील CCTV फुटेज, तांत्रिक विश्लेषण व इतर अथक मेहनत घेऊन सतत परिश्रम करून 10 तासामध्ये माहिती मिळवली की सदरचा इसमा बिहारचा असून तो बिहार राज्यात पळून जाण्याच्या तयारीत आहे व सध्या तो पुणे रेल्वे स्टेशनकडे परिसरात फिरत आहे. त्यावर तात्काळ आमच्या पथकाने पुणे रेल्वे स्टेशन परिसरात जाऊन त्या इसमाचा शोध घेतला व पुणे रेल्वे पोलिसांच्या मदतीने त्याला आम्ही ताब्यात घेतले आणि सदर इसमाकडे अधिक चौकशी करता त्याने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि त्यावर आणि पुढील तपासात सदर इसमा अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झालेले आहे. त्यावर आम्ही पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करीत आहोत. कसं